प्रॅक्टिस सेट 1.2 फर्स्ट क्वेश्चनचा बघितलं इथे 3 फिगर दिलेले आहेत, तिन्ही ठिकाणी ट्रायंगल PQR दिलेला आहे, त्यानंतर एक रे दाखवली रे PM तिन्ही केसमध्ये. आता बघूया क्वेश्चन काय विचारलेला आहे. गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ ऑफ लाईन सेगमेंट. ट्रायंगल दिलेला आहे, लाईन सेगमेंटची लेंथ दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल इथे बघा PR3 आहे, PQ7 आहे, त्यानंतर QM 3.5, RM 1.5. याच पद्धतीने दुसऱ्या 2 ट्रायंगलसाठी सुद्धा साईडची लेंथ किंवा लाईन सेगमेंटची लेंथ दिलेली आहे. आयडेंटिफाय इन विच फिगर रे PM इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR. तर आपल्याला चेक करायचं की कोणत्या फिगरमध्ये PM हा रे QPR या अँगलचा बायसेक्टर असणार आहे. ठीक आहे. आता इन्फॉर्मेशन काय दिलेलं आहे, ट्रायंगल दिलेला आहे, एक रे दाखवलेला आहे, साईडची व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे इथे आपल्याला लगेच इंडिकेशन मिळतं की आपल्याला अँगल बायसेक्टरची जी प्रॉपर्टी आहे किंवा तो जो थेरम आहे तो थेरम इथे यूज करावा लागणार आहे. त्या थेरमच्या अकॉर्डिंग आपण काय म्हणायचं, सपोज एक ट्रायंगल आहे, या ट्रायंगलमध्ये हा जर अँगल बायसेक्टर असेल तर त्या केसमध्ये आपण काय लिहितो, सपोज लेंग्थ असतील ABCD तर आपण लिहितो A/B इज इक्वल टू C/D. ओके. जर इफ हा जो रे आहे रे इज बायसेक्टर, हे होते अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी. बट आता आपल्याला काय करायचं, आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे, आपल्याला चेक करायचं की कोणता रे बायसेक्टर असणार आहे. म्हणजे आपल्याला या थेरमचा कॉन्व्हर्स इथे यूज करावा लागणार आहे. कॉन्व्हर्स यूज करायचं म्हणजे काय, आपल्याला थोडक्यात काय करायचं आहे, A/B इज इक्वल टू C/D ही कंडिशन कोणत्या केसमध्ये मिळते त्या केसमध्ये आपण कन्क्लूड करू शकतो. सपोज हे जर रेशोज इक्वल असेल मग त्या केसमध्ये हा जो रे आहे हा रे दिलेल्या अँगलचा बायसेक्टर असणार आहे असं आपण कन्क्लूड करू शकतो. सो थोडक्यात काय आपल्याला अँगल बायसेक्टर थेरमचा कॉन्व्हर्स इथे यूज करायचा आहे. ओके. सो सोल्युशन समजलं, प्रोसिजर काय किंवा आपण कसा विचार केला पाहिजे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. सो अकॉर्डिंग टू कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम किंवा असं लिहू शकतो अकॉर्डिंग टू कॉन्व्हर्स ऑफ प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. आपण काय लिहू शकतो, इफ आता हा जर ट्रायंगल PQR आपण कन्सिडर केला तर इफ PQ अपॉन PR इथे 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 तिन्ही ठिकाणी अँगल P, तिथे PM रे दाखवलेलं म्हणजे आपल्याला अँगल P कन्सिडर करायचा आहे. सो PQ अपॉन PR इज इक्वल टू PQ घेतला त्यामुळे QM येणार पुढे आणि या ठिकाणी येणार MR. इफ दिस रेशो इज इक्वल किंवा हे प्रोपोर्शनमध्ये असेल देन वी कॅन से देन रे PM इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR. ठीक आहे. आता फक्त याच्या रेफरन्सनी आपल्याला PQ अपॉन PR इज इक्वल टू PQ अपॉन PR ही व्हॅल्यू फाइंड करायची, ही व्हॅल्यू QM अपॉन MR सोबत इक्वल आहे का ते चेक करायचं. असेल तर त्या केसमध्ये रे PM बायसेक्टर असणार आहे. सो फर्स्ट अँगल जर आपण कन्सिडर केला फर्स्टसाठी PQ अपॉन PR ही व्हॅल्यू किती आहे, PQ इज 7, PR इज 3, QM अपॉन MR QM 3.5 आणि MR आहे 1.5. हे दोन रेशोज इक्वल आहे का, इथे जर तुम्ही बघितलं 7 आहे, 3.5 आहे, 3 आहे, 1.5 आहे. जर ह्या रेशोला मी न्यूमरेटर डिनोमिनेटर दोन ठिकाणी 2ने मल्टिप्लाय केलं 1.5 इंटू 2 3 असणार आहे, 3.5 इंटू 2 7 असणार. म्हणजे काय थोडक्यात रेशोज इक्वल आहे. सो दॅट इज इक्वल टू 3.5 इंटू 2 अपॉन 1.5 इंटू 2. 2ने न्यूमरेटर डिनोमिनेटरला मी मल्टिप्लाय करते त्यामुळे व्हॅल्यू तर चेंज होणार नाही कारण इव्हेंच्युअली 2 आणि 2 कॅन्सल होणार. सो 3.5 अपॉन 1.5 हीच व्हॅल्यू असणार. फक्त आपण काय करतो, आपण याच्यासोबत इक्वेट करण्याचा प्रयत्न करतो किंवा 7/3च्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण काय केलं, दोन्ही साईडला 2ने मल्टिप्लाय केला. सो दॅट इज इक्वल टू 7/3. 7/3 व्हॅल्यू मिळते अँड देअरफॉर PQ अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR इज इक्वल टू 7/3 अँड हेन्स याला बोलू आपण 1 फ्रॉम 1. मग आपण बोलू शकतो रे PM इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR. समजलं? ठीक आहे. आता सेकंड रेशो बघूया आपण सेकंड ट्रायंगलसाठी. फॉर सेकंड आपल्याला फाइंड करायचं PQ अपॉन PR आणि त्यानंतर QM अपॉन MR. PQ is 10, PR is 7, QM is 8 आणि MR is 6. याच्यामध्ये काही रिलेशन दिसते, इथे 10 आहे, 7 आहे, 8 आहे, 6 आहे. याच्या 6, 7, 8, 10 याच्यामध्ये काही रिलेशन नाही आहे. म्हणजे इथे तुम्ही सिम्प्लिफाय जरी केलं, याला जर तुम्ही अदर वेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला, सपोज सिम्प्लिफाय केला
4/3 होणार आहे. 4/3 आणि याचं काही रिलेशन नाही. मल्टिपलमध्ये जरी चेक करण्याचा प्रयत्न केले ते 6 आहे, इथे 7 आहे, डायरेक्ट मल्टिपलमध्ये पण नाही आहे. याचा अर्थ काय आपण असं लिहू शकतो, देअरफॉर PQ अपॉन QR इज नॉट इक्वल टू QM अपॉन MR अँड देअरफॉर फ्रॉम 1 रे PM इज नॉट bisector of angle PQR. Okay. Third setting, PQ upon PR. PQ is 9, PR is 10, 9 upon 10 and QM upon MR. QM is 3.6 आणि MR आहे 4. सो आता या दोघांमध्ये काही रिलेशन आहे का? सपोज याला मी सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न केला. 36/40 दोन्ही ठिकाणी 4ने डिवाइड करू शकते. सो दॅट इज इक्वल टू 9/10. हा रेशो आणि हा रेशो सारखा आला. देअरफॉर PQ अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR अँड देअरफॉर फ्रॉम 1 वी कॅन राईट रे PM इज बायसेक्टर ऑफ अँगल PQR. सो फर्स्ट केस आणि थर्ड केसमध्ये रे PM बायसेक्टर आले. सेकंड केससाठी किंवा सेकंड फिगरसाठी रे PM बायसेक्टर नाही. सेकंड, इन ट्रँगल PQR एक ट्रँगल दिलेला आहे आणि व्हॅल्यूज पण दिलेले आहे. आपण इथे ट्रँगल ड्रॉ करू. ट्रँगल PQ अँड R. इन ट्रँगल PQR NM PM इज इक्वल टू 15. देन PQ इज 25. ही टोटल व्हॅल्यू दिलेली आहे 25. PR is 20, PR total 20 and NR is 8. ही व्हॅल्यू आहे 8. स्टेट वेदर लाईन NM इज पॅरलल टू साइड RQ, गिव रिझन. तर यामध्ये काय विचारलेलं, आपला एक ट्रँगल दिलेला आहे, त्यानंतर ट्रँगलच्या साईडची व्हॅल्यू दिलेली आहे. PR दिलेली आहे टोटल, NR दिलेली आहे, PM दिलेली आहे, टोटल PQ दिलेली आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे की NM ही साईड RQला पॅरलल असणार आहे का. आता हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे किंवा आपण याला कशाशी रिलेट करू शकतो, आपण याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमसोबत रिलेट करू शकतो का. कारण एक ट्रँगल दिलेला आहे, त्यानंतर आपल्याला व्हेरीफाय करायचं की ही साईड याला पॅरलल आहे का आणि प्लस इथल्या काही व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहे. म्हणजे इथे आपल्याला ऑब्व्हियसली काय यूज करावं लागणार आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. सो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमच्या अकॉर्डिंग आपण म्हणत होतो की सपोज ही साईड या साईडला पॅरलल असेल तर ह्या ज्या दोन साईड्स असतात किंवा हा जो रेशो असतो हा रेशो इक्वल असतो किंवा प्रोपोर्शनमध्ये असतो. आता इथे आपल्याला काय करायचं, आपल्याला व्हेरीफाय करायचं की ही साईड याला पॅरलल आहे का. म्हणजे आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा कॉन्व्हर्स इथे यूज करायचा आहे. आता तो कॉन्व्हर्स आपण कसा यूज करणार, सोल्युशन समजलं, प्रोसिजर काय किंवा आपल्याला कोणता थेरम का यूज करायचा. आपल्याला दाखवायचं काय, साईड याला पॅरलल आहे, साईड याला पॅरलल आहे, या व्हॅल्यूज दिलेल्या आहे, म्हणजे आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम कुठेतरी यूज करावं लागणार आहे. बट आपल्याला साईड पॅरलल दाखवायची आहे म्हणजेच आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा कॉन्व्हर्स इथे यूज करावं लागणार आहे. मग तो कॉन्व्हर्स कसा यूज करायचा. सो सोल्युशन सगळ्यात आधी आपण कॉन्व्हर्स लिहूया. अकॉर्डिंग टू कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, त्याच्या अकॉर्डिंग आपण काय लिहू शकतो, इफ PN अपॉन NR is equal to PM upon MQ, then NM is parallel to RQ. ठीक आहे. हे असेल तर हे आपल्याला हे व्हेरीफाय करायचे वेदर लाईन NM इज पॅरलल टू साइड RQ. म्हणजेच काय आपल्याला आधी चेक करावं लागेल की हा रेशो इक्वल आहे का. ठीक आहे. अँड देअरफॉर व्हॉट इज गिवन, आता यामध्ये आपल्याला PN ची व्हॅल्यू दिलेली आहे, PN ची व्हॅल्यू नाही माहिती, बट आपल्याला टोटल PR ची व्हॅल्यू माहिती आहे. सो PR इज इक्वल टू PN प्लस NR. बरोबर, सगळे एका लाईनमध्ये आहे. PN प्लस NR इज इक्वल टू PR. ही व्हॅल्यू 8 आहे, ही व्हॅल्यू 20 आहे, म्हणजे ही व्हॅल्यू किती असणार आहे, 12 असणार आहे. सो सिन्स आता आपण काय करूया, सगळ्या व्हॅल्यूज फाइंड करूया. सिन्स P-N-R हे एका लाईनमध्ये आहे, देअरफॉर वी कॅन राईट PR इज इक्वल टू PN प्लस NR. त्याच पद्धतीने इथे सुद्धा P-M-Q, दिस इम्प्लाइज PM और PQ इज इक्वल टू PM प्लस MQ. आता ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज आपण पुट करूया. PR इज 20 इज इक्वल टू PN इज 12. PN ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे आणि NR ची व्हॅल्यू दिलेली आहे 8. दिस इम्प्लाइज PN इज इक्वल टू 20 मायनस 8 दॅट इज 12. ओके. आणि त्यानंतर PQ इज 25
25 इज इक्वल टू PM प्लस MQ. आपल्याला PM ची व्हॅल्यू दिलेली आहे 15 प्लस MQ आणि म्हणून मग MQ ची व्हॅल्यू काय असणार आहे 25 मायनस 15 दॅट इज इक्वल टू 10. या व्हॅल्यूज तर आपल्याला मिळाल्या. आता आपण रेशो चेक करूया. कन्सिडर PN अपॉन NR. PN अपॉन NR हा रेशो काय असणार आहे 12/8. 12/8 म्हणजे 3/2 दॅट इज इक्वल टू 3:2. ठीक आहे. आता सेकंड PM अपॉन MQ. PM 15 आणि MQ मिळाला आहे 10. याला जर मी सिम्प्लिफाय केलं 5 ने डिवाइड करू शकतो आपण 3:2. दोन्ही रेशो सारखे आले म्हणजेच काय PN अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ. रेशो सारखे आहे अँड देअरफॉर फ्रॉम 1 वी कॅन राईट ह्या थेरमच्या अकॉर्डिंग कॉन्व्हर्स ऑफ BPTच्या अकॉर्डिंग वी कॅन राईट NM is parallel to RQ, that is line NM is parallel to side RQ. हे झालं याचं सोल्युशन. थर्ड क्वेश्चन. इन ट्रायंगल MNP NQ is bisector of angle N. एक अँगलचे बायसेक्टर दिलेले NQ. MN is 5, PN is 7, MQ is 2.5. देन फाइंड QP. QPची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता जेव्हा केव्हा अशी फिगर तुम्हाला दिसते की ज्याच्यामध्ये एक अँगल बायसेक्टर दिलेला आहे, बाकीच्या साईड दिलेला आहे किंवा समोरची जी साईड आहे त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू दिलेली आहे, तर आपल्याला लगेच तिथे समजलं पाहिजे की अँगल बायसेक्टर दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला अँगल बायसेक्टरच्या प्रॉपर्टीचा जो थेरम आपण बघितला तो थेरम इथे यूज करावा लागणार आहे. अगदी सिंपल क्वेश्चन आहे. सो बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल NQ is bisector of angle N. We can write आपण कसं लिहितो अँगल बायसेक्टर. हे दोन इथे बायसेक्ट होत असेल तर आपण लिहितो दिस अपॉन दिस. या दोन साईडचा रेशो इज इक्वल टू समोरच्या ज्या दोन साईड असतात त्यांचा रेशो. त्यामुळे इथे आपण लिहू शकतो अँगल N आहे ना, सो आपण N पासून सुरुवात करणार. NM अपॉन NP इज इक्वल टू M च्या जवळ काय आहे MQ. सो MQ अपॉन QP और PQ. ठीक आहे. दिस इज अकॉर्डिंग टू अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. नाव आता व्हॅल्यूज आपण पुट करूया. गिवन MN इज 5, NP और PN इज 7. ठीक आहे. याला आपण असं लिहू ज्या व्हॅल्यूज दिल्या आहेत त्याच्या फॉर्ममध्ये. सो MN अपॉन PN इज इक्वल टू MQ अपॉन QP. सो 5/7 इज इक्वल टू MQ 2.5 अपॉन QP. अँड हेन्स QP ची व्हॅल्यू काय असणार आहे 2.5 इंटू 7/5. सो 2.5/5 0.5 0.5 इंटू 7. 2.5/5 म्हणजे 25/50. 25/50 म्हणजे हाफ म्हणजेच काय 0.5 किंवा तुम्ही हाफसुद्धा घेऊ शकता. 0.5 इंटू 7 म्हणजेच काय 7 इंटू 0.5 3.5 किंवा याला असं लिहू शकता 0.5 म्हणजे हाफ. 7चे हाफ किती होतं 3.5 और 7/2 इज इक्वल टू 3.5 अँड देअरफॉर QP इज इक्वल टू 3.5. हे झालं याचा आन्सर. क्वेश्चन नंबर 4. Measures of some angles in figure are given. Prove that AP upon PB is equal to AQ upon QC. एक ट्रँगल दिलेला आहे. त्या ट्रँगलमधले काही अँगल्स दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल अँगल P इज 60, अँगल B इज 60. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार, कारण आतापर्यंत आपण असं कोणताच क्वेश्चन नाही बघितला की ज्याच्यामध्ये अँगलची व्हॅल्यू दिली होती, मग त्या अँगलच्या व्हॅल्यूच्या रेफरन्सने आपण काही थेरम प्रूव्ह केलेला किंवा काही कंडिशन डिराईव्ह केलेला, असं आपण काहीच बघितलेलं नाही. मग हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार. मग विचार करायचं की आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, काय काय कंडिशन दिलेलं आहे. कंडिशन तर फक्त एवढंच दिलं की हे दोन अँगल सेम आहे, इक्वल आहे, ही कंडिशन आपल्याला दिलेलं आहे. प्रूव्ह काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. मग हे काय, हे जे प्रूव्ह आपल्याला करायची ही जी कंडिशन आहे ही कशाच्या अकॉर्डिंग आहे. दिस इज अकॉर्डिंग टू बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बरोबर आठवते बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्यामध्ये आपण काय बघायचं, ट्रँगल असेल, ही लाईन याला पॅरलल असेल तर हे रेशोज इक्वल असतात, म्हणजे A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D. तर आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ते ह्याच फॉर्ममध्ये दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला कुठेतरी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा यूज करावा लागणार आहे. पण त्यासाठी आपल्याला रिक्वायर्ड कंडिशन काय असते की ही जी लाईन आहे ही लाईन याला पॅरलल पाहिजे, किंवा असा जर ट्रँगल कन्सिडर केला तर ही लाईन सेगमेंट या लाईन सेगमेंटला पॅरलल पाहिजे. मग अशी काही कंडिशन आपण 60 ह्या अँगलचा यूज करून अशी काही कंडिशन डिराईव्ह करू शकतो का. यस, आपण डिराईव्ह करू शकतो, कारण आपण बघितलेलं आहे पॅरलल लाईनची प्रॉपर्टी. ज्यावेळेस दोन लाईन पॅरलल असतात आणि त्याला जर मी एक ट्रान्सव्हर्सल अशी कट करते असं जर दाखवलं
तर त्या केसमध्ये हे जे दोन अँगल असतात हे दोन अँगल नेहमी इक्वल असतात. या अँगलला आपण बोलतो करस्पॉन्डिंग अँगल. बरोबर. त्यामुळे याचा जर आपण कॉन्व्हर्स बघितला किंवा इनव्हर्स जर बघितला, सपोज दोन अँगल दोन लाईन आहे, ओके, एक ट्रान्सव्हर्सल आहे. या दोन लाईन आणि ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म झाले हे जर दोन अँगल इक्वल असतील, याचा अर्थ काय, करस्पॉन्डिंग अँगल इक्वल आहे. याचा अर्थ काय, या दोन लाईन पॅरलल आहे. या दोन लाईन पॅरलल आहे म्हणजेच काय, ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे. या ज्या दोन लाईन पॅरलल असतील तर आता आपण यूज करू शकतो बीपीटी आणि बीपीटीच्या अकॉर्डिंग आपण हे रेशोज इक्वल दाखवू शकतो. समजलं. आपण सोल्युशन लिहिण्यासाठी कसा विचार केला पाहिजे ते सांगते. ठीक आहे. AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC प्रूव्ह करायचं म्हणजे आपल्याला थोडक्यात काय दाखवायचे, या दोन लाईन पॅरलल दाखवायचे. पॅरलल कसं दाखवणं, युझिंग दिस अँगल्स. या दोन लाईन ही ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली तर हे करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे. करस्पॉन्डिंग अँगल इक्वल आहे, हे अँगल इक्वल आहे म्हणजेच काय, ह्या दोन लाईन पॅरलल आहे आणि म्हणून ही कंडिशन आपण प्रूव्ह करू शकतो. ओके. सो सोल्युशन angle APQ is equal to angle ABC is equal to 60 degree if AB is transversal, then by corresponding angle test आपण लिहू शकतो PQ is parallel to BC. कारण हे दोन अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहे, हे दोन्ही अँगल सारखे आहे. याचा अर्थ काय, या दोन लाईन ही एक ट्रान्सव्हर्सल आहे, त्यामध्ये ह्या ज्या दोन लाईन, या दोन लाईन पॅरलल असणार आहे. या दोन लाईन म्हणजेच काय, PQ अँड BC. देयरफॉर PQ इज पॅरलल टू BC. नाव इन ट्रायंगल ABC PQ इज पॅरलल टू BC and therefore by basic proportionality theorem we can write basic proportionality theorem च्या according AP upon PB is equal to AQ upon QC. Hence proved. Question number 5. In trapezium ABCD, ABCD एक trapezium दिलेला आहे. Side AB parallel to side PQ parallel to side DC. AB आणि DC हे तर पॅरलल असणार कारण ट्रॅपेझियम आहे. ॲडिशनल कंडिशन दिले, PQ सुद्धा या दोन्ही साईडला पॅरलल आहे म्हणजे AB पॅरलल टू PQ पॅरलल टू DC. अँड व्हॅल्यूज दिलेले आहे AP 15, PD 12, QC 14, फाइंड BQ. तर या कंडिशनचे चूज करून आपल्याला BQ ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता अगदी सिंपल आहे. क्वेश्चन रीड करूनच आपल्याला हिंट मिळते की तीन पॅरलल लाईन दिलेल्या आहे. ट्रॅपेझियम आहे 1, 2, 3 पॅरलल लाईन्स आहे. सपोज या पॅरलल लाईन्सची जर मी ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली, ही एक ट्रान्सव्हर्सल आहे आणि ही एक ट्रान्सव्हर्सल आहे. बरोबर. तर आपण आता जे प्रॉपर्टी बघितलेलं आहे, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल, त्याच्या अकॉर्डिंग आपण काय लिहू शकतो. सपोज या व्हॅल्यूज AB अँड CD असतील तर आपण लिहिणार A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D. बरोबर. यामध्ये आपल्याला AP ची व्हॅल्यू दिलेली आहे, PD ची व्हॅल्यू दिलेली आहे, QC ची व्हॅल्यू दिलेली आहे, BQ ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो थोडक्यात काय आपल्याला या प्रॉपर्टीचा इथे यूज करायचा आहे. So solution by property of 3 parallel line and their transversal AB parallel to PQ parallel to DC and therefore AP upon PD is equal to BQ upon QC. सरळ रेशो घ्यायचा. ठीक आहे. and therefore AP given, what is given, AP is 15. इथे तुम्ही मेंशन करू शकता what is given AP is equal to 15, PD 12, QC 14 आणि फाइंड काय करायचं, टू फाइंड BQ. या व्हॅल्यूज इथे पुट करू. AP 15, PD 12, QC 14 आणि BQ ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. therefore 15 into 14 upon 12 is equal to BQ. इथे दोन्ही ठिकाणी आपण 3 ने डिवाइड करू शकतो. 35 upon 2 is equal to BQ and therefore BQ is equal to 35 upon 2, 17.5 units. BQ ची व्हॅल्यू फाइंड करायची होती. सो BQ is equal to 17.5 युनिट्स. क्वेश्चन मध्येच तुम्हाला हिंट दिलेले असते, ज्या कंडिशन असतात
त्या कंडिशनला फक्त आपल्याला कोणते थेरम माहिती आहे त्याच्याशी रिलेट करायचं. क्वेश्चन नंबर 6, फाइंड QP युजिंग गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर. फिगरमध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेलं त्याचा यूज करून आपल्याला QPची व्हॅल्यू फाइंड करायची. आता फिगरचं बघितले काय दिलं, एक ट्रँगल दिलेला आहे, ट्रँगल NMP और PMN. या ट्रँगलमध्ये इथे जर तुम्ही बघितलं हा सिम्बॉल आहे, याचा अर्थ काय, हा जो अँगल आहे हा अँगल बायसेक्ट झालेला, दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड झालेला. सो सेगमेंट NQ मुळे हा अँगल बायसेक्ट झालेला आहे. त्यानंतर ही साईड दिलेली, ही साईड दिलेली, या साईडची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. अगदी सिंपल आहे, ऑब्वियस आहे की इथे अँगल बायसेक्टरची जी प्रॉपर्टी आपण बघितली त्याचा यूज आपल्याला करावा लागणार आहे. सो सोल्युशन, अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रँगल property by property of angle bisector of a triangle, we can write इथे काय, segment NQ is bisecting angle N. therefore आपण काय लिहू शकतो, हा अँगल बायसेक्ट होतो, सो NM upon NP, NM upon NP is equal to MQ upon QP, right? And therefore values काय काय दिलेले आहे, given MQ 14, NP 40, MN 25. So NM or MN 25, NP is 40, MQ is 40, QP ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. therefore QP is equal to 14 into 40 upon 25. इथे आपण 5 ने डिवाइड करू शकतो. 14 into 8, 112 upon 5, 22.4 unit. So value of QP is 22.4 unit. Now next question number 7. फिगर दिलेली आहे, त्यामध्ये जर तुम्ही बघितलं 3 पॅरलल लाईन दाखवलेल्या आहे. इन फिगर 1.41 इफ AB पॅरलल टू CD पॅरलल टू FE, 3 पॅरलल लाईन दिलेल्या आहे प्लस 2 ट्रान्सव्हर्सल इथे दिसत आहे. म्हणजे काय, आपल्याला पॅरलल लाईन, 3 पॅरलल लाईन आणि त्याच्या ट्रान्सव्हर्सलची जी प्रॉपर्टी, त्याच प्रॉपर्टीचा यूज इथे करावा लागणार आहे. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, फाइंड X अँड AE. Xची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि AEची व्हॅल्यू. Xची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करणार, त्या प्रॉपर्टीचा यूज करून Xची व्हॅल्यू आपल्याला मिळणार. AE म्हणजे काय असणार, AC प्लस C, Xची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. सो या दोघांची ॲडिशन केल्यावर आपल्याला AEची व्हॅल्यू मिळेल. सो सोल्युशन, AB पॅरलल टू CD पॅरलल टू FE. therefore by property of 3 parallel lines and their transversal, त्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग आपण काय लिहू शकतो, 3 पॅरलल लाईन अशा ट्रान्सव्हर्सल, तर हे रेशोज इक्वल असतात. सो या केसमध्ये काय असणार आहे, ह्या 3 पॅरलल लाईन ह्या ट्रान्सव्हर्सल म्हणजेच काय, AC अपॉन CE इज इक्वल टू BD अपॉन DF. ओके, सो AC इज 12, CE इज X, ही व्हॅल्यू फाइंड करायची. BD 8 आणि DF इज 4. therefore 12 into 1 is equal to 2 into X. X is equal to 12 upon 2. X is equal to 6. X ची व्हॅल्यू तर मिळाली. आता A ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. नाव फॉर AE सेकंड पार्ट, ACE हे एका लाईनमध्ये आहे, A' C', therefore AE is equal to AC plus CE, that is equal to 12 plus X, 12 plus 6, 18. So AE is equal to 18 unit and X is equal to 6 unit. Question number 8. In triangle LMN, रे MT bisects angle LMN. एक ट्रँगल दिलेला आहे LMN, त्यामध्ये एक रे दिलेला आहे, रे या अँगलला बायसेक्ट करतोय. LM is 6, MN is 10, TN is 8, then find LT. तर आता इथे साइड सुद्धा दिलेले आहे, एक अँगल बायसेक्टर दिलेला आहे, त्यांना आता साइडची व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला इथे अँगल बायसेक्टर थेरम की ती जी प्रॉपर्टी आपण बघितली त्याचा यूज करायचा आहे.
त्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग आपल्याला रेशोज इक्वल दाखवायचे, त्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या, त्याहून आपल्याला LTची व्हॅल्यू मिळणार आहे. अगदी सरळ सरळ सोल्युशन आहे. सो सोल्युशन रे MT बायसेक्ट्स angle LMN and therefore according to property of angle bisector of a triangle, आपण काय लिहू शकतो, कोणता अँगल बायसेक्ट होतो, M ना. सो ML किंवा LM अपॉन MN इज इक्वल टू ML अपॉन MN इज इक्वल टू LT अपॉन TN. ठीक है. Therefore ML और LM 6 upon 10 is equal to LT upon TN is 8. Therefore 3 upon 5 is equal to LT upon 8. This implies LT is equal to 3 into 8 upon 5. So 24 upon 5, and hence LT is equal to 24 upon 5, 4.8. So LT is equal to 4.8 units. Question number 9. In triangle ABC, segment BD bisects angle ABC. Again angle bisector वर आधारित क्वेश्चन आहे. ट्रायंगल मध्ये BD angle ABC ला बायसेक्ट करतो असं दाखवलेलं आहे. If AB is x, BC is equal to x plus 5, AD x minus 2, DC equal to x plus 2, then find value of x. आणि त्यानंतर साइड्स दिलेल्या आहे. साइड्स इन टर्म्स ऑफ x इथे दाखवलेल्या आहेत. आपल्याला या x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. डायग्राम बघून किंवा जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यावरून आपण लगेच डिसाइड करू शकतो आपल्याला कोणती प्रॉपर्टी किंवा कोणता थेरम यूज करायचा आहे. सो सोल्युशन सेगमेंट BD bisects angle ABC and therefore by property of angle bisector of a triangle अपन काय लिहू शकतो, एंगल बी हा एंगल बायसेक्ट होतो. सो BA और AB अपॉन BC इज इक्वल टू BA, त्यामुळे इथे असणार आहे AD आणि इथे असेल DC. याला तुम्ही BA लिहा AB लिहा काही फरक पडत नाही. सो देअरफॉर BA इज व्हॉट x, BC इज x प्लस 5, AD x मायनस 2, DC x प्लस 2. आता हे आपल्याला सॉल्व करायचे आहे, यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो x इंटू x प्लस 2 इज इक्वल टू x मायनस 2 इंटू x प्लस 5. x इंटू x प्लस 2 x स्क्वेअर प्लस 2x ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करतो आहे. इथे ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन x इंटू x प्लस 5, सो x स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इंटू x प्लस 5 मायनस 2x मायनस 10. x स्क्वेअर कॅन्सल होणार. देअरफॉर 0 इज इक्वल टू 2x आपण त्या साईडला पाठवू. दिस इज 3x मायनस 2x मायनस 10. मायनस 10 या साईडला पाठवू. 10 इज इक्वल टू x अँड हेन्स x इज इक्वल टू 10. x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची होती. क्वेश्चन नंबर 10 ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन दिलेला आहे. स्टेटमेंट बघा काय आहे. इन फिगर 1.44 x इज एनी पॉईंट इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. एक ट्रायंगल दिलेला आहे. ट्रायंगलच्या आतमध्ये इंटेरियर साईडला एक पॉईंट दिलेला आहे x. पॉईंट x इज जॉईन टू वर्टायसेस ऑफ ट्रायंगल. त्यानंतर हा जो x पॉईंट आहे हा ट्रायंगलच्या वर्टायसेसला जॉईन केलेला आहे. सेगमेंट PQ पॅरलल टू सेगमेंट D. आता इन्फॉर्मेशन कंडिशन काय काय दिलेलं आहे. PQ आणि D पॅरलल आहे. सो ही साईड आणि ही साईड या दोन साईड पॅरलल दिलेल्या आहे. सेगमेंट QR पॅरलल टू सेगमेंट EF. त्यानंतर ही साईड आणि ही साईड या दोन साईड पॅरलल दिलेला आहे. फिल इन द ब्लँक्स टू प्रूव्ह PR इज पॅरलल टू DF. तर आपल्याला या ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की PR म्हणजे ही जी थर्ड साईड आहे ही साईड आणि ही साईड या दोन साईड पॅरलल आहे हे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. कंडिशन समजली काय. ट्रायंगल दिलेले आहे. दोन ट्रायंगल इथे दिसत आहे. DEF PQR आतमध्ये एक पॉईंट x दिलेला आहे. त्यानंतर हा x पॉईंट जॉईन केलेला आहे. कंडिशन दिलेलं आहे की ह्या दोन लाईन पॅरलल आहे, ह्या दोन लाईन पॅरलल आहे. ह्या कंडिशनचा यूज करून आपल्याला ह्या दोन लाईन पॅरलल दाखवायच्या आहे. आता हे आपण कसं करणार. यामध्ये जर तुम्ही बघितलं ट्रायंगल्स फॉर्म होताना दिसत आहे. जसा इथे हा एक ट्रायंगल फॉर्म होतोय. हा जर मी एक ट्रायंगल कन्सिडर केला त्यामध्ये ही साईड आणि ही साईड पॅरलल दिलेली आहे. त्यामुळे इथे मी BPTचा यूज करू शकते. त्याच पद्धतीने हा जर एक ट्रायंगल कन्सिडर केला ही साईड आणि ही साईड पॅरलल आहे, इथे सुद्धा BPTचा यूज करू शकते. आणि त्यानंतर बघूया आपण ह्या दोन कंडिशनचा यूज करून आपण ही थर्ड कंडिशन कशी डिराईव्ह करू शकतो. सो सोल्युशन इन ट्रायंगल XDE PQ पॅरलल टू DE. ट्रायंगल XDE. सो त्यांनी हा फर्स्ट ट्रायंगल कन्सिडर केलेला आहे. इन ट्रायंगल XDE PQ पॅरलल टू DE, PQ पॅरलल टू DE तेच आपण डिस्कस केलेला. आता हा जर ट्रायंगल कन्सिडर केला
ह्या दोन साईड पॅरलल किंवा ही सेगमेंट या साईडला पॅरलल आहे म्हणजे इथे आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा यूज करू शकतो. सो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमच्या अकॉर्डिंग XP अपॉन DP और PD इज इक्वल टू XQ अपॉन QE. ठीक आहे, बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम अँड दिस वॉज गिवन. ओके, त्याच पद्धतीने जर आपण दुसरा ट्रायंगल कन्सिडर केला, ट्रायंगल XEF, या ट्रायंगलमध्ये QR आणि EF पॅरलल आहे. अगेन दिस इज गिवन. त्यानंतर आपण या कंडिशनचा यूज करून इथे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमच्या अकॉर्डिंग काय लिहू शकतो, काय रेशो घेऊ शकतो. या ट्रायंगलसाठी XQ अपॉन QE इज इक्वल टू XR अपॉन RF. ठीक आहे, आता इथे हे जर आपण एक इक्वेशन कन्सिडर केलं 1 अँड दिस इज इक्वेशन 2, या दोन इक्वेशनवरून आपण काय बघू शकतो, XQ अपॉन QE, इथे सुद्धा XQ अपॉन QE आहे. सो आपण असं आहे हे A इज इक्वल टू B आणि B इज इक्वल टू C. मग यावरून आपण काय लिहितो, A इज इक्वल टू B इज इक्वल टू C, किंवा असं आपण लिहू शकतो A इज इक्वल टू C. सो हे याच्याशी इक्वल आहे, हे याच्याशी इक्वल आहे, म्हणजे ह्या दोन टर्म एकमेकांशी इक्वल असणार आहे. त्यामुळे आपण लिहू शकतो XP अपॉन DP इज इक्वल टू XR अपॉन RF. आता हे रेशोज आपण चेक केले, कोणते रेशोज आहे, XP अपॉन DP, XP अपॉन DP इज इक्वल टू XR अपॉन RF, XR अपॉन RF. म्हणजे हा जर मी ट्रायंगल कन्सिडर केला, या ट्रायंगलमध्ये या साईडचे रेशोज इक्वल आहे, याचा अर्थ काय, बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण लिहू शकतो याच्या दोन साईड आहे, या दोन साईड पॅरलल आहे, म्हणजेच काय PR इज पॅरलल टू DE. ठीक आहे, सो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि त्यानंतर एंडला आपल्याला पॅरलल लाईन दाखवायची होतं म्हणून त्या ठिकाणी आपण कॉन्व्हर्स यूज केलेला आहे. लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11. In triangle ABC, ray BD bisect angle ABC and ray C bisects angle ACB. If segment AB congruent to segment AC, then prove that ED parallel to BC. तर एक आपल्याला कंडिशन दिलेले, डायग्राम किंवा फिगर इथे दिलेले आहेत, आपण काय करूया, कंडिशनचा यूज करून फिगर ड्रॉ करूया. ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगल ABC. सो दिस इज ट्रायंगल ABC. या ट्रायंगलमध्ये कंडिशन दिलेलं आहे, रे BD बायसेक्ट्स अँगल ABC. ABC या अँगलला बायसेक्ट करते रे BD. ठीक आहे, रे CE बायसेक्ट अँगल ACB. ACB ला बायसेक्ट करते रे CE. ओके, देन सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AC, म्हणजे या दोन साईड इक्वल लेंथच्या आहे ट्रायंगलच्या. देन प्रूव्ह दॅट ED पॅरलल टू BC. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ED BC ला पॅरलल आहे, म्हणजे या दोन साईड पॅरलल आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, इथे दोन साईड ट्रायंगल दिलेला आहे, त्यामध्ये ED BC ला पॅरलल आहे प्रूव्ह करायचं, म्हणजे इथे कुठेतरी आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा यूज तर करावा लागणारच आहे. प्लस यामध्ये अँगल बायसेक्टर दिलेला आहे, अँगल बायसेक्टर दिला आहे, म्हणजे अँगल बायसेक्टरची जी प्रॉपर्टी त्याचा सुद्धा यूज आपल्याला करावा लागणार आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण आधी लिहूया, या सगळ्या गोष्टींवर काय काय कंडिशन मिळतात ते आपण बघूया आणि त्यानंतर त्याला रिलेट करून आपण प्रूव्ह करू ED पॅरलल टू BC. ओके, सो सोल्युशन. फर्स्ट आपण अँगल बायसेक्टरची कंडिशन दिलेली आहे, त्याहून काय रिलेशन लिहू शकतो ते मेन्शन करूया. रे BD bisects angle ABC, ray CE bisects angle ACB. Therefore, by property of angle bisector of triangle, आपण काय लिहू शकतो, त्याच्या अकॉर्डिंग ही प्रॉपर्टी होती ना, ABCD, आणि हे हा जो अँगल, हे रे ह्या अँगलला बायसेक्ट करत असेल तर आपण लिहितो तो A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D. A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D. सो त्याच्या अकॉर्डिंग सपोज हा अँगल B जर मी कन्सिडर केला तर इथे मी लिहू शकते AB और BA दिस साइड अपॉन दिस साइड BC इज इक्वल टू AD अपॉन DC. AD अपॉन DC. हा अँगल त्याच्या समोरची जी साईड आहे AD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन BC. त्याच पद्धतीने या अँगलसाठी आपण लिहू शकतो अँड AC अपॉन BC, ही साईड AC अपॉन BC इज इक्वल टू AE अपॉन EB. ठीक आहे, एवढं कंडिशन तर आपल्याला मिळालं. आता यामध्ये आपण काही इक्वेट करू शकतो का बघूया. AB BC, AD DC, AC BC आणि AE B. ओके, आता यानंतर आपण बघूया आपल्याला काय कंडिशन दिलेली आहे. कंडिशन, या कंडिशनचा सुद्धा आपल्याला यूज करावं लागणार आहे. सिन्स AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AC,
याचा अर्थ काय, या दोन्ही साईड इक्वल आहे, त्यामुळे जिथे कुठे ए बी असेल त्याला आपण ए सीने रिप्लेस करू शकतो किंवा जिथे कुठे ए सी असेल त्याला आपण ए बीने रिप्लेस करू शकतो. सो सपोज दिस इज 1, दिस इज 2. आपण फ्रॉम 2 घेऊया. सेकंड कंडिशन आपण असं लिहू शकतो, ए सी जो आहे या ए सीला मी ए सीला ए बीने रिप्लेस करेन. ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए ई अपॉन ई बी. ठीक आहे, ह्या कंडिशनच्या अकॉर्डिंग ए सीला मी ए बीने रिप्लेस केलं. नाव सपोज दिस इज 3. आता 1 आणि 3 जर तुम्ही कम्पेअर केलं, लेफ्ट हँड साईडला ए बी अपॉन बी सी आहे, इथे सुद्धा ए बी अपॉन बी सी आहे. याचा अर्थ काय, लेफ्ट हँड साईड इक्वल आहे, याचा अर्थ काय राईट हँड साईड सुद्धा इक्वल असणार आहे. अँड देअरफॉर वी कॅन राईट फ्रॉम 1 and 3 ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए ई अपॉन ई बी. आता हे रिलेशन तुम्ही जर फिगरमध्ये बघितलं तर काय आपल्याला काय रिलेशन मिळालं, ए डी अपॉन डी सी, ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए ई अपॉन ई बी. सो थोडक्यात काय, असा एक ट्रँगल आहे, त्यानंतर दिस अपॉन दिस इज इक्वल टू दिस अपॉन दिस. याचा अर्थ काय, इथे आपण काय यूज करू शकतो, इथे आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करू शकतो. कारण त्याच्या अकॉर्डिंग जर हे रेशोज इक्वल असतील, म्हणजे ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी असेल, तर आपण बोलतो की ही लाईन सेगमेंट या साईडला पॅरलल आहे. तेच आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे, ई डी पॅरलल टू बी सी. बरोबर, त्यामुळे ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए ई अपॉन ई बी. देअरफॉर next part of solution, therefore in triangle ABC, since AE upon EB is equal to AD upon DC, याला बोलू आपण 4, from 4, therefore by converse of basic proportionality theorem, त्याच्या अकॉर्डिंग आपण काय म्हणू शकतो, सेगमेंट ED is parallel to side BC and therefore ED is parallel to BC. Hence